म्हणजे विधानसभेच्या आधी सुद्धा माननीय सुनीताताई की अमितजी कोणाला उमेदवारी द्यायची आणि ह्याच्यासाठी त्यांचं कौटुंबिक काहीतरी वाद झाल्याचं आपण सगळ्यांनी ऐकले आणि त्यात अमितजींनी अतिशय नाही का आग्रहाने स्वतःलाच उमेदवारी मिळावी आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. म्हणजे आपण हे जाणतोय की त्यांच्या कुटुंबात आई आणि मुलामध्ये काहीतरी क्लॅशेस असू शकते. बरोबर. ते त्यांचा कौटुंबिक विषय जरी असला तरी ते आपण आत्ता नाही जाणलेलं, ते आधीपासूनच आहे माहिती. बरोबर. आणि मग जसं आम्ही जे आत्ता म्हणताय की बुवा आई ऐकत नाहीये किंवा आईला तिचा विचार वेगळा आहे, त्यांचा विचार वेगळा आहे, त्यांच्या विचारामुळे ते कदाचित शरद पवार साहेबांबरोबर राहतील आणि आई नाही ऐकत आहे म्हणून ते तिकडे आहेत. कदाचित काही षडयंत्र पण असू शकतं सत्तेसाठी. मात्र जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत माणूस विरुद्ध विचारात आहे, ज्या RSSच्या बाजूला गेले त्यांच्याशी साथ आपण कधी देणारच नाहीये, तो विचार आपल्याला मांडण्याच नाहीये. म्हणजे ते जसं आपलं डावे आणि उजवे ह्या दोन पूर्ण वेगळ्या बाजू आहे, तशी ती बाजूला आपण कधी झुकणार नाही, त्याला कधी मदत करणार नाही. मात्र काही का होईना संधी आहे की बुवा म्हणजे नाही का दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे डोक्यात घातलं तर दोघी जखमी होणारच आहेत. परंतु सध्या तरीच्या परिस्थितीला भाजपच्या विरोधात काही का उमेदवार उभे राहत आहे, काही का होईना काम होत आहे. RSSचा विचार जिथं मारण्याचं शक्यता आहे, संपवण्याची शक्यता आहे, तर तिथं आहे, तर त्याच्यासोबत राहणं हे साहजिक आहे. विरोध लगेच काहीतरी प्रगट करणं किंवा अजून तरी नवीन काय घडामोडी होतील, अजून काय चित्र पुढे येईल किंवा कशी रणनीती आखली जाईल, तर याच्यावर विचार होईल. हा पक्षाच्या पातळीवर विचार झाल्यानंतरच त्याच्याबद्दल खरं विश्लेषण मांडणं योग्य राहील.